सगळ्यांना प्रथमतः माझा मानाचा सन्मानाचा आणि जय भीम हा शब्दच क्रांतिकारी आहे। सर्वच बंधू आणि भगिनींनो, बीड पासून मंत्रालयापर्यंत आपला चालू झालेला हा लॉंग मार्च, कारण लॉंग मार्च हा आपला इतिहास आहे आणि भविष्य सुद्धा तुमच्या हातामध्ये या लॉंग मार्चचं नेतृत्व देऊन समाजाने भविष्य सुद्धा सिक्युअर केलेलं आहे। आणि आज आपण अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मंत्रालयापर्यंत हा लॉंग मार्च सुरू केलेला आहे। खरं तर आम्ही अजय भाऊ असतील, सिद्धार्थ भाऊ शिंगारे असतील, आम्ही जरी आमच्यामध्ये कुठलेही जरी थोडेसे मतभेद असले तरी मनभेद बिलकुल नाही आहेत आणि हाडवैर तर बिलकुल नाही, कारण हाड दोघांकडे शिल्लक नाहीत। माझंच इतकं आहे, बाबासाहेबांची पुण्याई आहे। आणि या मोर्चाला मी लॉंग मार्चला मी तुम्हाला सगळ्यांनाच शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये कुठेही काही अडीअडचणी लागल्या आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत असं मी आपल्याला या नगर या ठिकाणी सांगतो। अहिल्यानगर या ठिकाणी इथं बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेला आहे या अहिल्यानगर भूमीमध्ये। आणि याच अहिल्यानगर भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एका मातांग समाजाच्या पोत्रा झाला 1936 साली 1000 रुपये देऊन पोत्राचकी सोडून उद्योगधंदा करायला सांगितला होता। जे लोक म्हणतात ना की महाराजांनी आमचं खाल्लं, त्यांना मी सांगतो बाबासाहेब आंबेडकर हे मांगाला पोत्राचकी सोडून उद्योजक पण म्हणणारे पहिले व्यक्ती आहेत बाबासाहेब आंबेडकर। आणि नुसतं उद्योजकच बघ म्हणलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी। त्यावेळेस 1,000 रुपये दिले होते। ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला 1,000 रुपये दिले त्यावेळेस सोन्याचा भाव 28 रुपये तोळा होता। आज सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा आहे, म्हणजे 35 लाख रुपये आजच्या हिशोबाने जर पकडलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळच्या आपल्या मातंग बांधवाला दिले होते, ज्याला पोत्राचकी सोडून उद्योगधंदा कर, हा पोत्राचकीचा व्यवसाय तू करू नको असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं। त्यामुळे जी लोक बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांच्या आम्ही मुळातच विरोधात नाही। पण जे हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पूर्णपणे बरबटून गेलेले आहेत आणि आम्हाला आंबेडकर शिकवतात त्यांच्या विरोधामध्ये आम्ही नक्की आहोत आणि राहू। परत त्यांचं शुद्धीकरण करण्याचाही प्रयत्न करू, त्यांच्या सततच विरोधात राहणार नाही आम्ही। ही सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी थोडंसं बाबासाहेब आंबेडकर हे स्वीकारला पाहिजे। आणि हा आपला जो लॉंग मार्च आज समोर चाललाय हा मंत्रालयावर 26 जून रोजी धडकल्याशिवाय राहणार नाही आणि लाखोच्या लोकसंख्येनं धडकल्याशिवाय राहणार नाही। आता ही सुरुवात झालेली आहे। तुम्ही आज बीड पासून नगरमध्ये आलात, नगरपासून आता कोरेगाव तर क्रांतीभूमी आहे। कोरेगाव पुणे पुढे आल्याच्या नंतर ही गर्दी वाढत जाणार आहे। सगळ्यांनाच माझी एक विनंती आहे की उन्हामध्ये आणि पावसामध्ये एकमेकाला जपा। आम्ही जिथं जपता येईल तुम्हाला तिथं जपतो। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। धन्यवाद भाऊ। काही नाही, मतभेद होत असतात, मनभेद नाहीत। हे आपण सगळे बाबासाहेबांचे शिलेदार आहोत, चळवळीतले शिलेदार आहोत आणि सोबत आपल्याला व्यवस्थेच्या विरोधात लढायचं आहे। धन्यवाद, जय भीम। बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, चला भीमाने